आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या। आर्थिक परिस्थिती सुधारली की बहिणींना 2100 रुपये देऊ। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचं सभागृहात उत्तर। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाही असं म्हणालो नाही, असंही अजित पवारांचं स्पष्टीकरण। सगळी सोंग करता येतात, पैशांचं सोंग करता येत नाही, असंही वक्तव्य। आम्ही कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही, आम्ही देणार आहे। ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग काही करता येत नाही। विधान परिषदेच्या नव्या आमदारांचा उद्या दुपारी 1 वाजता शपथविधी। संजय खोडके, चंद्रकांत रघुवंशी, संदीप जोशी, संजय केनेकर शपथ घेणार आहेत। दादाराव केचेही विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतील। मवियाच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली। विधानसभा विरोधी पक्षनेत्याबाबत निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे। भास्कर जाधव, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट। योग्य चर्चा करून निर्णय घेऊ, नार्वेकरांचं आश्वासन। सह्याद्री अतिथीगृहावर बिल गेट्स आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट। महाराष्ट्रामधली गुंतवणूक वाढवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार। मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा। राम सुतार यांच्याकडून चैत्यभूमीवरील बाबासाहेबांच्या शिल्पाचंही काम। नाशिकमध्ये थरार वर्चस्व वादामधून 2 सख्ख्या भावांचा अंगणामध्येच निर्घृण खून करण्यात आलाय। मृतांपैकी एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी, 5 जण ताब्यात आहेत। सतीश उर्फ खोक्या भोसलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। ढाकणे पिता पुत्राला बॅटनं मारहाण केलेल्या प्रकरणात पोलीस उद्या खोक्याच्या अटकेची मागणी करू शकतात। खोक्या भोसलेच्या पत्नीच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। कालपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू। घर पाडणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे। बच्चू कडू यांचं उद्यापासून रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन। दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू जिजाऊंच्या समाधीजवळ अन्नत्याग आंदोलन करणार।